कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर, नेमकं काय झालंय यांना? इतका का त्रास होतोय? कठीण आहे म्हणजे हे बघा, तुम्हाला टेन्शन येईल, पण जरा स्पष्ट सांगतो, हे काही इतक्यात बरं होईल असं वाटत नाही. काय? हो, म्हणजे आजची कंडिशन बघून तर मला हे असंच वाटतंय. पण मग आता काय करायचं? मला तरी वाटतंय अजून 2 महिने ते ट्रीटमेंट सुरूच ठेवावी लागेल. 2 महिने? अहो, इतकं शॉक का होताय? तुम्हाला काही साधी इंजुरी वाटली? अहो, मी मागे सांगितलं होतं ना की 15 दिवसांनी स्टेटस बघून काय ते ठरवू. पण मला हे आता क्लिअरली दिसतंय की काहीच इम्प्रूव्हमेंट नाही. नाही नाही डॉक्टर, तुम्ही म्हणताय तसं सगळं करूया. हो हो, बरं, मी गेल्या वेळेस जी औषधं लिहून दिली होती ना तीच कंटिन्यू करा. आणि पुढे फॉलोअपला आल्यावर सांगेनच की मी. थँक्यू. हो, या. सावकाश, हा सावकाश, एकदम सावकाश. काय झालं? अहो, काही व्हायचं राहिलंय का? तुम्ही ऐकलं नाही डॉक्टर काय म्हणाले? अहो, अजून 2 महिने. अहो, 2 महिने काय मी असं हातात घेऊन फिरायचं आणि काय लंगडत फिरायचं का असं? अहो, लोक काय म्हणतील? जाऊ दे हो, तुम्हाला काय करायचं या सगळ्याचं? हा, तुमचं काम तर झालंय ना, माझं टेन्शन मीच बघतो. अहो, आता डॉक्टर 2 महिने म्हणालेत, पुढच्या वेळी 6 महिने म्हणतील, त्याच्या पुढच्या वेळी 1 वर्ष म्हणतील. अहो, मी बराच नाही झालो तर कोण करेल लग्न माझ्याशी? तुम्ही कराल ना? काय? काही नाही हो, काही नाही. आता सांगून काय उपयोग आहे? अहो, रस्त्यावर गेलो की लोक चिडवतील मला, ए लंगड्या असं. तुम्हाला काय हो, तुम्हाला तर बरंच वाटणार ना, तुमच्याच तर कृपेमुळे झालंय हे सगळं. अहो, आणि मी घरी काय सांगू? अहो, शहरातले सगळे डॉक्टर पप्पांना ओळखतो, त्यांनी सांगितलं तर काय करू मी? तुम्ही एवढं सगळं कशासाठी बोलताय? अहो, डॉक्टर म्हणालेत ना तुम्ही बरे व्हाल म्हणून. मग त्यांनी दिलेली गोळ्या औषधं वेळेत घ्या, म्हणजे बरे व्हाल. ते तर काही तुम्ही करत नसाल. साधं इंजेक्शन घ्यायचं म्हणलं की लगेच तुम्ही एवढं घाबरता लहान मुलांसारखं. तुम्ही एक काम करा, डॉक्टरांनी सांगितलेली सगळी ट्रीटमेंट आपण व्यवस्थित करू, पण त्यासाठी आधी तुम्ही घरी जा, आराम करा आणि वेळेत गोळ्या घ्या. ठीक आहे. आज तुम्हाला मला सोडायला याची गरज नाहीये, मी जाईन माझा. गरज नाही मला कोणाच्या आधाराची आणि व्हीलचेअरची. सगळी माझीच चूक आहे. मीच विचारानं वागली. खूप दिवसानंतर आज परत कॉलेजला येतेस. एक्साइटेड? खूप जास्त एक्साइटेड आहे मी. जयंत, तुला माहितीये, आपल्या लग्नानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटलेच नव्हते. आता सगळ्यात आधी मी जाऊन माझ्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे. हे बघ जानू, मित्रमैत्रिणी तर भेटतीलच, पण विसरू नको एक्झाम जास्त महत्वाची. म्हणून बाकी कुठलाही विचार करू नकोस आणि शांतपणे पेपर लिह. आणि वन सांगा, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ओके, बाय. बाय. जानू, आईचा फोन आहे. आईचा? हॅलो. हा आई, बोल. जानू, अगं कुठे आहेस? आई, अगं आत्ताच कॉलेजला पोहोचले, आताच जात होते तेवढ्यात तुझा कॉल आला. उशीर होतोय का ग? नाही ग आई, तुझ्याशी बोलायला 2 मिनिटं आहेत माझ्याकडे, बोलतो. अगं नाही, आज पेपर आहे ना तुझा. मग परीक्षेच्या दिवसातली तुझी लगबग आठवली आज बघ. हातावर दही साखर घेतल्याशिवाय कधी पाठवलं नाही मी तुला. आज तिकडे कुणी दिला असेल दही साखर?
मलाच चुकल्यासारखं होतंय बघ. आई मग तू जर म्हणत असशील तर मी लगेच धावत येऊ का तुझ्याकडे तिथे? अगं काहीतरी काय असं म्हटलं का मी? तू पण ना, बरं ऐक, डोकं आणि मन शांत ठेवायचं आणि पेपर लिहायचा. हा, कुठलाही विचार मनात आणायचा नाही, कळतंय का? हो आई, तुला माहितीये तू आणि जयंत ना अगदी सारखे आहात. दोघे किती काळजी करता माझी. आमचा जावई आहेच गुणी. आणि मी तू लब्बाड आहेस, लब्बाड. आई बरं आता जा, छान पेपर सोडव. हा, आणि आई, परीक्षेनंतर येणार आहात ना तुम्ही? हो, आम्ही येणार आहोत तिथे. जयंतच येणार आहे मला आपल्या घरी सोडायला. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. पेपर अगदी सोप्पा जाणार बघ तुला. थँक्यू आई. ठेवते फोन. बाय. ठेवते. जे मला वाटतंय तेच तुला वाटतंय. तुला जे वाटतंय ते मला वाटतंय. मला जे वाटतंय ते तुला वाटतंय. याला जे वाटतंय ते मला वाटतंय. तुला काय वाटतं? मला काहीतरी वेगळंच वाटतंय. काय याच्यावर जर सिद्धू नाचला नाही ना तर समजून जा की त्याला खरंच लागलं. पण याच्यावर जर तो नाचला तर तो डिंग्या टाकतोय. चल, चल, चल. अरे बंद करा यार. अरे हातपाय उडले तुम्ही काय करताय? काय करताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.